येतील हळूहळू. मिशन टी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वजण अभ्यास करत आहातच. पहिलं सत्र आपलं मराठीचं विजय कांबळे सर घेत आहे. अजून कोणाचे जर प्रवेश राहिले असतील तर बॅच 7 साठी प्रवेश सुरू आहेत आणि त्याच्यासाठी माफक शुल्क टेस्ट सिरीजचं 399 एवढंच आहे. बॅच 7 ही लास्ट बॅच असणार आहे आणि या बॅच मध्ये 100 विद्यार्थी आपण लवकरात लवकर घेणार आहे. 30 आकडा हा पार झालेला आहे. आता फक्त 70 प्रवेश त्या बॅच मध्ये देखील आपण घेणं बाकी आहे. पुढच्या 1-2 दिवसात तेही आकडा, 2 दिवसात नाही पण 4-5 दिवसात तोही आकडा पूर्ण होईल. बॅच 7 ही हाऊसफुल होईल. त्यामुळं आपले मित्र मैत्रिणी कोणी राहिले असतील तर लवकरात लवकर बॅच 7 साठी टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन करण्यासाठी सांगा. आपल्या टेस्ट सिरीजला खरंच खूप छान रिस्पॉन्स महाराष्ट्रभरात मिळत आहे. त्यामुळेच बॅच 1, 2, 3, 4, 5, 6 या सर्व बॅच हाऊसफुल आहेत आणि आता बॅच 7 साठी प्रवेश सुरू आहेत. विजय कांबळे सर आपल्या सोबत आहेत. विजय कांबळे सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं आजचं मराठीचं शिक्षण सुरू करावं. विजय कांबळे सर. धन्यवाद सर. आज पुन्हा एकदा आपण मित्रांनो मराठीचा नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. खरं तर आपण कालच या टॉपिकची सुरुवात केलेली होती. शब्दाच्या जातीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला हा टॉपिक आपण विशेषण म्हणतो. नामाची विशेष माहिती सांगून नामाची माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो विकारी शब्द असतो त्याला सविकारी शब्द सुद्धा आपण म्हणतो. अशा या शब्दाच्या जातीला आपण विशेषण असं म्हणत असतो. खरं तर काल आपण सर्वनाम बघितलं. सर्वनामाचे बरेचसे प्रश्न आपण शेवटी काल घेतले होते आणि सर्वनामाच्या नंतर महत्वाची असलेली जी शब्दाची जाते त्याला आपण विशेषण म्हणतो. खरं तर विशेषणाचे आता विशेषण म्हणजे काय तर नामाची जी व्याप्ती असते ही व्याप्ती मर्यादित करणारा शब्द त्याला आपण त्या ठिकाणी विशेषण म्हणतो. नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द त्याचे 3 प्रकार पडतात. तसं तर साधित म्हणल्याच्या नंतर जास्त पडतात म्हणजे पडतात. विशेषणाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. साधित पुन्हा नंतर बघूया म्हणजे ते नामापासून बनलेले, क्रियापदापासून बनलेले, धातूपासून बनलेले आणि क्रियापदाच्या मूळ रूपापासून सुद्धा काही विशेषण बनत असतात. विशेषणाचा पहिला प्रकार आहे गुणविशेषण. गुणविशेषण नामाचं गुण सांगणारं जे विशेषण असते त्याला आपण गुणविशेषण म्हणतो. आणि एकाच चार्ट मध्ये तुम्हाला सगळे विशेषणाचे प्रकार दिसत असतील. आपण उदाहरणानंतर बघूया, अगोदर कन्सेप्ट समजून घेऊया. गुणविशेषण काय असते तर नामाचं गुण सांगणारं जे विशेषण असते त्याला आपण गुणविशेषण म्हणतो. आता बाहुली हे नाम आहे आणि व्याकरणामध्ये जे विशेषण वापरलेलं असते जसं आता बाहुली या नामाचं सुंदर हे विशेषण वापरलेले. तुटक आवाज आलाय तुमचा साऊंड मोबाईलचा वाढवा थोडासा सुनीता मॅडम. हा ठीक आहे. बाहुली हे नाम आहे आणि सुंदर हे विशेषण आहे. एखादा शब्द ज्यावेळेस विशेषण म्हणून कार्य करते त्यावेळेस ते विशेषण ज्या नामाचं असते त्याला आपण विशेष म्हणतो. विशेष म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी बाहुली या नामाला विशेष सुद्धा म्हणू शकतो. विशेष. ठीक आहे. हे विशेष झालं, हे विशेषण झालं. आणि गुण सांगितली. बाहुली कसली तर सुंदर बाहुली आहे. गोड विशेषण आहे. साखर नाम आहे. गोड साखर नाम आहे. कडू कारले नाम आहे विशेषण आहे. नाम आहे विशेषण आहे. छान मुलगा हे नाम आहे. गुण विशेषण नामाचे गुण सांगणारे सुंदर, गोड, कडू, छान. ठीक आहे. काळा पेन. आता हा पेन काळ्या रंगाचा आहे. पेन नाम आहे, काळा गुण आहे. आवाज जाईल ना माझा? आवाज येत नाहीये का सर? 105 जण जॉईन झाले. मला माझा कोणतरी कमेंट करा आवाज येतोय का नाही ते. एक दोघांचा असू शकतो थोडासा प्रॉब्लेम.
आवाज नाही येईल? ज्यांना ज्यांना माझा आवाज येतो त्यांनी 5-6 जणांनी कमेंट करा, म्हणजे मला लक्षात येईल. येतोय? मध्ये तुटक येतो? बरं ठीक आहे, जरा जोरात बोलतो अजून. थोरात मॅडम, यस येतोय. ओके चलो. हा, गुणविशेषण नामाचं गुण सांगणारं विशेषण असतंय. गुणविशेषणाचे त्या ठिकाणी प्रकार पडत नाहीत. गुणविशेषण हे एक विशेषणाचा प्रकार आहे. ओके ठीक आहे, येतोय आवाज सगळ्यांना? एखाद्याचा कोणतरी प्रॉब्लेम असेल, आवाज कमी झाला असेल. चलो. सुंदर बाहुली, गोड साखर, कडू कारले, छान मुलगा, काळा पेन, हे सगळे गुणविशेषण आहेत. विशेषण विशेष, विशेषण विशेष. आता थोडं संख्या विशेषण, ठीक आहे ना. एखाद्या नामामध्ये किंवा एखादं नाम सांगत असताना त्याच्यासोबत संख्येचा काही संबंध दर्शवला गेला, म्हणजे संख्येचा संबंध दर्शविलेला असेल, म्हणजे नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द असतो तो जर संख्या दर्शविणारा असेल, आहे का नाही, नंबर्स ज्याला आपण म्हणतो, दर्शवत असेल तर त्याला आपण संख्या विशेषण म्हणतो. आता त्याचा पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण. गणनावाचक संख्या विशेषणामध्ये असतंय काय, तर गणनावाचक संख्यामध्ये काय नाही, 1 2 3 4 आहे ना, अशा प्रकारची गणना केली जाते. आणि त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे पूर्णांक. आता पूर्णांकामध्ये परत 1 2 3 4 5 6 7 8. अपूर्णांकामध्ये संख्या आपण ज्या वेळेस व्यक्त करतो त्यावेळेस अर्धा, पाव, चतकोर, आहे का नाही, अशा प्रकारचे, है ना, अशा प्रकारचे जे काही विशेषण असतात ते या ठिकाणी वापरले जातात. आता पूर्णांक जर आपण घेतलं वाक्य, हो, नौशाद सरांनी काय कमेंट केली, अर्धी भाकर. अर्धी भाकर म्हणजे की अपूर्णांक, अर्धी, अर्धी भाकर, भाकर नाम, अर्धी विशेषण, अर्धी हे किंवा अर्धा अपूर्णांक, गणनावाचक संख्या विशेषण. पूर्णांक 1 2 3 4. साकल्यवाचक मध्ये थोडंसं समजून घ्यायचं, साकल्यवाचक मध्ये थोडंसं समजून घ्यायचं. बघा, गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे पूर्णांक, दुसरा आहे अपूर्णांक आणि तिसरा आहे साकल्यवाचक, है ना. साकल्यवाचक मध्ये कसं असते, सर्वच्या सर्व. आता समजा 4 मुलं जेवायला बसले, 4 मुलं जेवायला बसले, बोलणारा असा बोलत असेल, 4ही मुले जेवण करत आहेत. 4ही, 5ही, 6ही, 7ही, 8ही, सर्वच्या सर्व जी काही संख्या त्या ठिकाणी क्रिया करणं म्हणजे नामांची सांगितलेली ती त्या साकल्यवाचक मध्ये. आता बघा, गणनावाचक वरतीच मी प्रश्न घेतो, गणनावाचक वरचे प्रश्न घेतो, इकडे घेतो आपण. पहिला गुणवाचक सांगायला का आला, त्याच्यामुळे आपण तो थोडासा मोडूया आणि इथं वाक्य करूया. तुम्हाला पर्याय असतील पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य. पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य. परत एकदा सांगतो, पूर्णांकामध्ये 1 2 3 4 5 6. अपूर्णांकामध्ये अर्धा, पाऊण, चतकोर, ठीक आहे. साकल्यमध्ये 4ही, 5ही, 2ही, 3ही, 10ही, 6ही, सर्वचे सर्व. चला वाक्य घेऊया. दोघे दोघे मुले, दोघे मुलं, दोघे मुलं, हं, दोघे मुलं पाव, पाव, भाकर, पाव भाकर, 3 माणसे, 6. दोघे, चार आपण समजा, दोघेही हे, दोघेही मुले, पाव भाकर, 3 माणसे. आता दोघेही जर आलं असेल तर तिथे सर्वच्या सर्व आहेत. कोण म्हणेल? हा, दोघेही असेल तर इथं सर्वच्या सर्व आले म्हणजे साकल्यवाचक. साकल्य, साकल्यवाचक. पाव म्हणल्यावर अपूर्णांकाला अपूर्णांक गणनावाचक, आणि 3 म्हणल्यावर पूर्णांक, 3 पूर्णांक आहे ना, म्हणून तो पूर्णांक संख्या विशेष. ओके, पूर्णांक संख्या विशेष किंवा गणना, पूर्णांक गणनावाचक संख्या विशेष. ओके,
वाक्याच्या स्वरूपामध्ये हे तीनही प्रकार घेतले. गणनावाचक, संख्या विशेषण, संख्या विशेषणाचा पहिला प्रकार आहे साकल्य, अपूर्णांक, पूर्णांक. ठीक आहे. आता आपण थोडस क्रमवाचककडे जाऊया. क्रमवाचक लक्ष ठेवून ऐका प्रकार सगळे. विशेषणाचे तीन प्रकार पडतात. विशेषणाचे तीन प्रकार पडतात. एक आहे गुणविशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. गुणवाचकचे प्रकार पडत नाहीत. संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. 5. त्यातला पहिला आपण घेतला होता आता गणनावाचक. गणनावाचकच्या नंतर दुसरा क्रमांक लागतो क्रमवाचकचा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा हे क्रमांक क्रमवाचक. ठीक आहे. क्रमवाचक मध्ये कसं असते वाक्य बघा. फॉर एक्झाम्पल क्रमवाचक मध्ये वाक्य कसं असते बघा. माझा दुसरा भाऊ, माझा दुसरा भाऊ शिक्षक आहे. दुसरा भाऊ हे नाव आहे आणि त्याचं विशेषण दुसरा. कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? दुसऱ्या क्रमांकाचा आहे ना. क्रम आला ना इथं. क्रम म्हणून याला म्हणायचं क्रमवाचक संख्या विशेषण. पहिला, दुसरा है ना, इथं दुसरा आलाय क्रमवाचक. ओके. आणखी एक वाक्य घेऊया. चौथा मुलगा रांगेतून चौथा मुलगा रांगेतून निघाला. आता चौथा मुलगा नाव आहे, चौथा विशेषण आहे. चौथा हे विशेषण कसलं असणार आहे? क्रमवाचक असणार आहे. चौथा काय, तिसरा, दुसरा, चौथा, पाचवा, सहावा हे क्रम. चौथा मुलगा, दुसरा भाऊ. कळालं का? दोन्ही वाक्य कळाले का? कमेंट करा येस और नो. दोन प्रकार सांगितले मी संख्या विशेषणाचे. ओके, कळालं? येस. ठीक आहे. अजून सगळे प्रकार झाले की परत आपण सेंटेन्स घेऊया, वाक्य घेऊया. क्रमवाचक संपले. आता थोडस जाऊया आवृत्तीवाचक संख्या विशेषणाकडे. आवृत्तीवाचक संख्या विशेषणामध्ये थोडीशी पट सांगितलेली असते. पट. आता पट सांगत असताना दुप्पट, तिप्पट, दुप्पट, तिप्पट, चौपट, द्विगुणित, चौगुणित है नाही, पट सांगितली असते. आता पट मध्ये कसं असते ते वाक्य घेऊया. एखादं वाक्यावर आधारित पट असते. आता याची व्याख्या घ्यायची गरज नाही आहे ना. संख्येची पट सांगितलेली असते. संख्येची पट सांगितलेली असते बघा. उदाहरणार्थ हा चौपदरी रस्ता, हा चौपदरी रस्ता माझ्या गावाकडे जातो. हा रस्ता कसला आहे? चौपदरी. चौपदरी पट सांगितलेली. तर काय सांगितलेली? पट सांगितलेली आहे ना. आवृत्ती वाचक झालं इथं. पट सांगितलेली. ठीक आहे. त्याने मला दुप्पट पैसे दिले. पैसे नाम आहे, दुप्पट आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. इथं रस्ता नाम आहे, चौपदरी विशेषण आहे आणि चौपदरी आणि दुप्पट हे आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचे प्रकार आहेत किंवा वाक्य आहेत. ओके, समजलं असेल असं मला वाटतंय. हा प्रकार काही अवघड नाहीये. आणखी एक वाक्य घेऊया. बघा, त्याला पाहताच द्विगुणित आनंद झाला. द्विगुणित आनंद नाम आहे, द्विगुणित विशेषण आहे. ठीक आहे. याला म्हणायचं आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पट सांगितली असते, नामाची पट सांगितली असते. त्याच्यानंतर थोडस पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे जो विशेषणाचा प्रकार, तो आहे माझा शेवटचा क्रमांक आहे. यात शेवटचा काय कमेंट केली हो? एक मिनिट.
माझा शेवटचा क्रमांक आहे, यात शेवटचा काय येईल असे वाक्य होईल का? माझा क्रमांक शेवटचा आहे. आता याच्यामध्ये क्रमांक संख्या नाही ना सांगता, एक्झॅक्ट संख्या वापरावं लागेल ना. काय कमेंट केली कुणी केली? नौशाद शेख. ते वाक्य संख्या विशेषणाचं होईल का बघा. तुम्हाला वाक्य विचारताना थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने विचारावं लागेल ते. चलो हा, प्रथकत्ववाचक संख्या विशेषणामध्ये जे संख्या विशेषण असते, समजा 1 अधिक 1 बरोबर आपण आला 1 1 1 1 म्हणू शकतो. 1 1 2 2 हे घ्यायची गरज नाही. असे जे विशेषण असतात त्याला प्रथक म्हणजे शब्द जसा जसा पुन्हा जर आला जोडून आला 1 1 2 2 3 3 4 4 असे विशेषण आले त्याला प्रथकत्ववाचक संख्या विशेषण म्हणायचं. ठीक आहे. उदाहरणार्थ त्याचं वाक्य घेऊया, प्रथकत्वाचं वाक्य घेऊया आपण. तर 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 असे वाक्य विशेषणाचे आले ते प्रथकत्व संख्या विशेषण, प्रथकत्ववाचक संख्या विशेषण होते. उदाहरणार्थ उदाहरण गुरुजींनी गुरुजींनी 2 2 मुलांना रांगेत उभे केले. 2 2 चलो बघा, आता दिलेल्या वाक्यामध्ये 2 2 2 2 2 पुन्हा आले 2, त्याला म्हणायचं पृथक्त्व. 3 3 मुलांची रांग करा. 3 3 मुलांची रांग करा. 2 2 पृथक्त्व. ओके. 3 3 मुलांची रांग करा. 3 3 4 4 5 5 6 6 7 7 आणि याला म्हणायचं पृथक. पहिला शब्द पहिलं विशेषण रूपी शब्द जोडून पुन्हा जसं जसं आलं त्याला म्हणायचं पृथक्त्ववाचक संख्या विशेषण. तर अनिश्चित संख्या विशेषणामध्ये कसं असते, इथं निश्चित सांगता येत नाही किती संख्या आहे नामाची. अनिश्चित म्हणजे किती सांगता येत नाही, संख्या किती आहे ना. मी जर असं म्हणलं पैसे थोडे पैसे किती सांगता येत नाही. काही माणसे है ना, काही माणसे है ना, ते सोडून इतर लोक या. आता लोक या नावाचं विशेषण वापरलंय. इतर इतर म्हणजे नेमकं किती किती जण या है ना, किती, इतर, थोडे, काही, सर्व, मोजके अशा प्रकारचं विशेषण आलं त्याला अनिश्चित संख्या किती सांगता येत नाही त्याला म्हणायचं अनिश्चित संख्या विशेषण. पुष्कळ पण हो, पुष्कळ, थोडे, काही, सर्व अशा प्रकारचं जर विशेषण आलं त्याला अनिश्चित संख्या विशेषण म्हणायचं. आता आपण काही वाक्य घेऊया जे फक्त संख्या विशेषणावर आधारित असतील. आणि संख्या विशेषणाचे आपण किती प्रकार बघितले? संख्या विशेषणाचे आता आपण किती प्रकार बघितले? संख्या विशेषणाचे किती प्रकार बघितले आपण? 5. पहिला कोणता प्रकार आहे संख्या विशेषणाचा? पहिला प्रकार कोणता बघितला आपण? संख्या विशेषणाचा पहिला प्रकार कोणता बघितला आपण? गणनावाचक. दुसरा कोणता बघितला? दुसरा कोणता बघितला? क्रमवाचक. दुसरा क्रमवाचक बघितला का? बरं, क्रमवाचकचे किती प्रकार आहेत? क्रमवाचकचे प्रकार आहेत का? गणनावाचकचे प्रकार आहेत? पूर्णांक, अपूर्णांक. पूर्णांक अपूर्णांक कशाचे प्रकार आहेत? पूर्णांक अपूर्णांक कशाचे प्रकार आहेत? गणनावाचकचे. ओके. तिसरा प्रकार कोणता बघितला? क्रमवाचक.
गणनावाचक, सॉरी, पहिला गणनावाचक, दुसरा क्रमवाचक, तिसरा आवृत्तीवाचक, चौथा पृथकत्ववाचक आणि पाचवा पाचवा अनिश्चित सांगता येत नाही किती संख्या आहे, अनिश्चित पाचवा. ठीक आहे, घेऊया एक वाक्य. चल, आता सगळ्यांनी फास्ट पेमेंट करा. त्याच्यानंतर सार्वनामिक सुद्धा बघायचं आपल्याला. चला, उदाहरणार्थ घ्या वाक्य. पाचवा मजला आमचा आहे. पाचवा मजला आमचा आहे. आता मजला नाम असेल तर पाचवा काय आहे? क्रमांक. क्रम सांगितला ना, कितव्या क्रमांकाचा मजला? पाचव्या क्रमांकाचा मजला आहे ना. क्रमवाचक संख्या विशेषण. क्रमवाचक संख्या विशेषण. ठीक आहे, क्रमवाचक संख्या विशेषण. चलो, दुसरं वाक्य घेऊ. वाक्य कळालं असेल सर्वांना काय? क्रम सांगितलाय, पाचवा क्रमांक, मजल्याचा क्रमांक सांगितलेला आहे. दुसरं वाक्य घेऊया. थोडे पैसे मला देशील का? थोडे थोडे किती? थोडे म्हणजे किती सांगितले का? निश्चित किती? थोडे अनिश्चित संख्या विशेषण म्हणायचं. अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण. त्याने डब्यात साडेतीन पोळ्या आणल्या. 3.5. गणनावाचक कसं आहे आता? गणनावाचक मध्ये कोणतं आहे ते सांगा ना. अपूर्णांक गणनावाचक म्हणा. हा, अपूर्णांक गणनावाचक संख्या विशेषण. अपूर्णांक आहे ना, अपूर्णांक आहे ना. अपूर्णांक गणनावाचक संख्या विशेषण. ठीक आहे. अपूर्णांक गणनावाचक. चलो, पुढचं वाक्य. पांढरा फिरतो आहे. पांढरा कसल्या कसलं विशेषण झालंय? संख्या विशेषण आहे का? संख्या विशेषण आहे का? गुणविशेषण आहे. कसलं विशेषण आहे? गुणविशेषण आहे. कुत्र्याचा गुण सांगितलाय. कसला कुत्रा? पांढरा कुत्रा. म्हणाला गुणविशेषण म्हणायचं. गुणविशेषण. थोडासा एक प्रश्न विचारतो सर्वांना. हा जो टॉपिक आहे हा सोपा वाटतो का? खूप सोपा आहे ना? खूप सोपा आहे. सोपा आहे. असे सोपे टॉपिक आपण घेतले म्हणजे तुम्हाला असं वाटतं सोपं गेलं तर आपण ह्याला डावलून चालणार नाही. आपल्याला शब्द जातीमध्ये थोडस क्रियापदावर फोकस करायचंय. हा सोपा टॉपिक आहे का नाही? याच्यामध्ये एवढं कन्सेप्ट अवघड अशी काही नाहीये. विशेषणाचे प्रकार, संख्या विशेषण आणि गुणविशेषण आपण बघितले, गरजेचे आहे. बरं, ठीक आहे, घेऊयात आपण. आणखी एक वाक्य घेऊया. संख्या विशेषणाचं वाक्य घेऊया. त्याच्यानंतर आपण सार्वनामिक विशेषणाकडे जाऊया आणि नंतर मग साधित विशेषण घेऊया. ठीक आहे.
कालच्या सेशन मध्ये आपण काय पाहिलं होतं? सर्वनाम पाहिलं. सर्वनाम. सर्वनामाचे किती प्रकार आहेत? सर्वनामाचे किती प्रकार आहेत? 6. 6. 6. पहिलं कोणतं सर्वनाम आहे? पुरुषवाचक सर्वनाम. दुसरं कोणतं आहे? दर्शक सर्वनाम. तिसरा संबंधी सर्वनाम. चौथा प्रश्नार्थक सर्वनाम. पाचवा अनिश्चित सर्वनाम. आणि 6वा आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण विशेषण चालू केले. लिंक तुटू देऊ नका. लिंक नका तुटू देऊ, कारण आपल्याला हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्यावर सुद्धा महत्वाचे प्रश्न येतात परीक्षेत. घेऊया एक वाक्य. आम्ही एक वाक्य खूप छान केलं. आम्ही 4ही भाऊ. आम्ही 4ही भाऊ गावाला जाऊ. गावाला जाऊ. यमक जुळले. चला थोडस यमक जुळवले. भाऊ या नामाचं पूर्णांक संख्या विशेषण कसं येईल? 4ही. चौघ जण आहेत, आम्ही 4हीला 4ही म्हणालो. आम्ही काही जण अपूर्णांक कमेंट करले, तर फक्त जर असं असतं फक्त 4, आम्ही 4 भाऊ असं असतं तर प्रकार बदलाय. पण मी 4ही असं लिहिले. 4ही भाऊ गावाला जाऊ. 4ही, 3ही, 2ही, 5ही, 6ही, 7ही, 8ही आहेत तेवढे सर्वच्या सर्व 4 होईल. 4हीला 4ही गावाला जाऊ. साकल्यवाचक मध्ये आहेत ते सर्वच्या सर्व संख्या. ओके. साकल्यवाचक. चलो. साकल्यवाचक. त्याच्यानंतर विशेषणाचा एक प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण हे याच्यावर एवढे काही प्रश्न येत नाहीत, पण तरी पण आपल्याला घ्यावं लागते. सार्वनामिक विशेषणामध्ये असले, कसले, ना माझे, तुझे अशा प्रकारचे विशेषण त्या ठिकाणी वापरले जातात. है ना. हे कोणते, असले, कसले, तसले अशा प्रकारचे विशेषण सार्वनामिक विशेषणामध्ये वापरले जातात. ठीक आहे. असली माणसे. असली माणसे आम्हाला नकोत. कसली माणसे? असली माणसे. कसली माणसे? असली माणसे. असले नखरे चालणार नाही. ओके. चला, त्यांनी घेतलं बघा. नखरे नाम आहे का? असली किंवा असले नखरे चालणार नाही. ओके. खूप छान वाक्य केलं नौशाद सरने. ऍक्टिव्ह असतात नौशाद सर. हा चलो. नखरे. कसले नखरे? असले नखरे. ह्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. ऑल ओव्हर विशेषणावरती आता प्रश्न घेऊत आपण 2-3. त्याच्यानंतर आपण साधित विशेषण घेऊया. चलो पुढे जाऊया थोडस. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. एक वाक्य देतो ऑल ओव्हर टॉपिकवर. हा माझा पेन आहे. चलो सांगा. विशेषण कोण आहे या वाक्यात? विशेषण कोण आहे? दिलेल्या वाक्यामध्ये विशेषण कोण आहे? सृष्टी मॅडम, हा विशेषण कसं होईल? हा विशेषण कसं होईल? पेन. कसला पेन? कोणाचा? कुठला पेन? माझा पेन. याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण.
सार्वनामिक विशेषण. ठीक आहे, सार्वनामिक विशेषण. हा, माझा. माझा हे विशेषण आहे. चला घेऊया पुढचं वाक्य. पुढचं वाक्य घेऊया. आणखी एक वाक्य घेऊया. बऱ्याचदा परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. हिरवे 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 गालीचे. हा, कोणतं विशेषण आहे? हिरवे 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 गालीचे. हा मेन्सला प्रश्न विचारलेला आहे, राज्यसेवा मुख्याला विचारलेला प्रश्न है ना. गालीचे कसले? गालीचा गुण सांगितलाय, म्हणाला गुणविशेषण म्हणावं लागेल. गुणविशेषण, गुणविशेषण आहे. असल्या असल्या झोपड्या, असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? विशेषण या नामाचा वापर आहे. असल्या हे आहे विशेष, हे आहे विशेषण. पण कसलं विशेषण? त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. ठीक आहे, सार्वनामिक. चला दुसरं वाक्य घेऊ. आता यापुढे, आता यापुढे एकेकाने यावे. एकेकाने यावे. हम्म, नाम कोण आहे या वाक्यात? नाम कोण आहे? नाम, संख्या विशेषण आहे. या वाक्यामध्ये नाम कोण आहे? कोण आहे नाम या वाक्यात? कोणत्या नामाचं? येणाऱ्या, येणाऱ्या नामाचे. येणारा, येणारा है ना. इथं आता यापुढे एकेकाने यावे, वाक्याचा कर्ता क्रियापदात सामावलेला आहे है ना. एकेकाने हे पृथकत्व, वाचक संख्या विशेषण आहे. पृथकत्व वाचक संख्या विशेषण. ओके. कर्ता जो आहे वाक्याचा तो क्रियापदामध्ये सामावलेला. येणारा, येणाऱ्याने एकेकाने यावे. माझा आनंद द्विगुणित झाला. नाम कोण आहे या वाक्यात आणि विशेषण कोण आहे? काय वाक्य केले बाबा? ती कोकिळा ती कोकिळा गाते, हे वाक्य कोणते येईल सर? कोमल मॅडम, प्रश्न काय आहे तुमचा? ती कोकिळा गाते या वाक्यात काय? हा, आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित, गुणित पटीत सांगितलं ना. पटीत सांगितलं ना. पटीक मध्ये जर एखादं विशेषण आलेलं असेल, जर पटीमध्ये सांगितलं असेल तर त्याला आवृत्तीवाचक म्हणतो आपण. आवृत्तीवाचक. कोमल मॅडमने काहीतरी क्वेश्चन टाकलाय, नेमका काय विचारायचं ते? ती कोकिळा गाते, गाणारी कोकिळा, ती कोकिळा गाते, ती कोकिळा. ती हे, ती हे दर्शक विशेषण होईल.
ती कोकिळा गाते, ती कोकिळा गाते, ती कोकिळा गाते. एक मिनिट, दर्शक विशेषण नाही, सॉरी, दर्शक विशेषण नाही, वाक्य कमेंट मध्ये टाकले बघा. आता त्यांना कोमल मॅडमनी कमेंट करा प्लीज, ह्या वाक्याचा प्रश्न काय आहे तुमचा, कोणते वाक्य येईल सर. बर, म्हणजे ह्या वाक्यात ती कोकिळा गाते वाक्य बरोबर आहे. गाणारी ती, गाणारी ती, वाक्याचा कर्ता कोकिळा नाही, वाक्याचा कर्ता ती, सर्वनाम वापरले कर्ता. मग सर्वनाम वापरले तर कोणतं सर्वनाम त्याला म्हणायचं, दर्शक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. हे जे तुम्ही वाक्य आता कमेंट मध्ये टाकले ना, ह्याच्या या वाक्यामध्ये विशेषण असं कोणतं आहे का, असं वाटतं तुम्हाला. दर्शक विशेषण कसं आहे शहीदा मॅडम, दर्शक विशेषण नाही ती, कारण जर एखादं सर्वनाम ती कोकिळा सुंदर गाते, आता हे वाक्य बदल थोडस, ह्या वाक्याचं एक्सप्लेनेशन देऊ द्या मला. जर एखादा ती, तो, हा, जो, कोण, काय अशा प्रकारचं सर्वनाम कर्ता म्हणून वाक्यात वापरलं असेल आणि त्याच्यासोबत ते नाम बी आलेलं असेल तर काही नाही, अडचण नाही, कोकिळा नाम येऊ द्या, परंतु कर्ता ती आहे म्हणून हे सर्वनाम झालेलं आहे, सर्वनाम, आणि ती कोणतं सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे. आता परत कोणीतरी आता कमेंट केली होती, या वाक्याचं रूपांतर सर्वनाम विशेषणामध्ये कसं करायचं, विशेषण वापरून ते सुंदर शब्द वापरला, ती कोकिळा, ती सुंदर कोकिळा, ती सुंदर कोकिळा गाणे गाते, गाणे गाते. ठीक आहे. या वाक्यामध्ये ती काय आहे, सुंदर काय आहे, ती सुंदर कोकिळा गाणे गाते. बघा वाक्य कसलं मजेशीर झालं. गाणारी ती वाक्याचा कर्ता आहे ती, हे आहे दर्शक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. कोकिळा नाव आहे त्याचं विशेषण आहे सुंदर, हे आहे गुणविशेषण, गुणविशेषण. कोकिळा नाम आहे आणि या विशेषणाचं विशेष्य आहे गाणे, परत नाम आलं, गाते क्रियापद आलं. किती नाम आले त्या वाक्यामध्ये बघा, हे एक नाम, हे एक नाम, दोन. म्हणजे एकाच वाक्यात विशेषण आले, परत सर्वनाम आले, दोन नाम आले. ठीक आहे. ती सुंदर कोकिळा गाणे गाते, त्या वाक्यात ती हे दर्शक सर्वनाम आहे, सुंदर हे गुणविशेषण आहे, कोकिळा नाम आहे. कोकिळा कसलं नाम आहे, सामान्य नाम आहे का विशेष नाम, विशेषण आहे, विशेष नाम आहे का भावाचे नाम. कोकिळा, सगळ्या कोकिळेच्या जातीला कोकिळा नाव दिले ना, म्हणून ते सामान्य नाम होईल. कसलं नाम होईल, सामान्य नाम होईल. ओके, चलो थोडस पुढे जाऊया. आता मला वाटतं विशेषणाचे प्रकार समजलेत सगळ्यांना. साधित विशेषण घेऊ का, पुढचा पॉईंट बघू का, चालू कमेंट करा एकदा. काळी कोकिळा सुंदर, काळी कोकिळा गाणे सुंदर गाते. काळी कोकिळा कशाला माया सर, वाक्य घेतलंय आपण त्याच्यावर. काळी कोकिळा नका म्हणू, सुंदर कोकिळा म्हणा. ओके चलो पुढे जाऊया. साधित विशेषण घेऊया, साधित विशेषण, साधित विशेषण म्हणजे हे जे विशेषण असतात हे इतर शब्दांपासून बनलेले असतात. इतर शब्द जे जातील ना त्याच्यापासून, समजा नामापासून विशेषण बनायचे, नामापासून, नामापासून बनलेल्या, नामापासून बनलेल्या विशेषणाला विशेषणास, नामापासून बनलेल्या विशेषणास नामसाधित, नामसाधित विशेषण म्हणतात, विशेषण म्हणतात. बघा किती सोपं वाक्य, नामापासून, नामापासून बनलेल्या विशेषणास नामसाधित विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ, काय कमेंट केली बापू सर, तुम्ही काल सांगितले कर्णाच्या, कर्त्याच्या अगोदर कर्ता जर सर्वनाम, सर्वनाम हाच वाक्याचा कर्ता असेल आणि त्याच्या पुढे त्याचं नाम आलं असेल
तर ते सर्वनाम असते, सर्वनाम ते सर्वनाम असते आणि ते दर्शक सर्वनाम असते. तसं सांगितलं होतं मी काल तुम्हाला. शेवटचं वाक्य राम सरने सुद्धा घेतलं, म्हणजे उच्चार केला होता बाबा, खूप छान वाक्य घेतलं म्हणून. ठीक आहे नाही, ते वाक्य बघा कालच्या सेशनचं, बघा तुम्ही व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी काय सांगितलंय. चला, नामापासून बनलेल्या विशेषणास नामसाधित विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ सातारा नाम आहे, सातारा नाम आहे. आपण जर या नामाचं विशेषण केलं तर त्याला काय म्हणायचं? साधित विशेषण आहे. साधित विशेषणामध्ये कोणतं विशेषण? नामसाधित विशेषण म्हणायचं. नामापासून, आता हे नाम आहे, याच्यापासून विशेषण बनवू. सातारी, सातारी माणसे प्रेमळ आहेत, प्रेमळ आहेत. कसली माणसे? सातारी माणसे. हे नाम आहे आणि हे विशेषण आहे. पण हे सातारी हे जे विशेषण आहे ते कसलं विशेषण आहे? नामसाधित विशेषण आहे. नामसाधित विशेषण आहे. नामसाधित विशेषण आहे. सातारी माणसे, माणसे नाम, सातारी विशेषण. ओके. नामापासून बनलेल्या विशेषणाला नामसाधित विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ कोल्हापुरी चप्पल, हो त्याने म्हणजे त्याने कोल्हापुरी चप्पल घातली. ओके, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापूर नाव आहे. आपण असं म्हणू शकतो ना, उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादी शेळी. लोकरीसाठी, लोकरीसाठी, लोकर म्हणजे उलन, लोकरीसाठी प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध आहे. उस्मानाबाद नाम आहे, शेळी. उस्मानाबाद या नावापासून हे विशेषण बनले, याला म्हणायचं नामसाधित, नामसाधित विशेषण. आणि हे कोणत्या नावाचं आहे? शेळी हे नाव आहे. शेळी नाव, या नामाचं हे विशेषण उस्मानाबादी शेळी. शेळीचं लोकर नसतंय, लोकर मलाही माहिती आहे, कोणी कमेंट केली की शेळीचं लोकर नसते. बरोबर, मेंढी घेतो का? उस्मानाबादी मेंढी. चल, हा, उस्मानाबादी मेंढी. 7 वर्षापासून भूगोल शिकवतो बाबा मित्रा. उस्मानाबादी मेंढी, हा, भारतात सगळ्यात प्रसिद्ध लोकरीसाठीची मेंढी चोकला मेंढी, चोकला नावाची मेंढी जी राजस्थानमध्ये आढळते. बरोबर आहे का? उस्मानाबादी, उस्मानाबादी शेळी आहे. पण ते वाक्य समजावून मला सांगायचं काय, नामापासून बनलेलं हे विशेषण आहे, त्याला नामसाधित विशेषण म्हणतात. कोणीतरी कमेंट केली आहे की शेळी ही लोकर देत नसते. बघू ना, चलो हा पुढे जाऊया. चला, पुढचं वाक्य घेऊया, पुढचा प्रकार घेऊया साधित विशेषणामधला. धातूपासून बनलेलं विशेषण, धातूपासून, अरे धातूपासून बनलेलं विशेषण, त्याला धातू साधित, धातू साधित विशेषण. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतो. खा, खाणारा, खाल्ला. कोकणी माणसे, हो, कोकणी विशेषण, नामसाधित विशेषण. खा क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्याला धातू म्हणायचं. खाणारा आहे ना, क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा प्रत्यय लागलाय पण क्रिया पूर्ण झाली नाही म्हणाला धातू साधित म्हणायचं, धातू साधित म्हणायचं. धातू साधितलाच कृदंत म्हणते, कृदंत. आणि खाल्ला हे क्रियापद. धातू, धातू साधित क्रियापद. हस, हसणारा हसला. रड, रडणारा रडला. पी, पिणारा पिला. जा, जाणारा गेला. ठीक आहे. असल्या मूळ रूपावरून विशेषण जर बनले तर त्याला धातुसाधित विशेषण म्हणायचं. बघा हे वाक्य घेऊया. उदाहरणार्थ जर आपण असं लिहिलं, रडणारी मुलगी. रड धातू आहे, त्याला नारी प्रत्यय लावलाय आणि याला विशेषण बनवलंय. हे हे विशेषण. कसली मुलगी? रडणारी मुलगी. कसली मुलगी? रडणारी मुलगी. पिणारा माणूस. पी धातू आहे, पी, पिणारा पिला. पी, पिणारा पिला. नाही, ते वाहणारी नदी, वाहणारी नदी ना, वाहणारी नदी. कोणतरी कमेंट केली बाबा, वाहणारी नदी. कसली नदी? वाहणारी. आता वाहा हे अव्यय, अव्यय, अव्यय साधित, अव्यय साधित विशेषण बनतं हे वाहवा, वाहणारी. ठीक आहे, पुढे बघूया ते आपण. अव्यय साधित पुढचा प्रकार घ्यायचा आपल्याला.
इथं पिणारा माणूस, कसला माणूस? पिणारा माणूस, ठीक आहे नाही? आपल्या सगळ्यांना माहिती पेटती ज्योत, बरोबर आहे. पेटती ज्योत, पेटती ज्योत, ओके. तर धातू साधित विशेषण, धातू क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेले जे विशेषण असते त्याला धातू साधित विशेषण म्हणतात. धातू साधित विशेषण म्हणतात. दोन विशेषण बघितले आपण साधित मधले, एक आता बघितलं नाम साधित विशेषण आणि दुसरं बघितलं धातू साधित विशेषण, ठीक आहे. दोन हे प्रकार आणि पूर्वीचे तीन असे 5 प्रकार विशेषणाचे आपण बघितलेत. विशेषणाचे मूळ 3 प्रकार पडतात. साधित विशेषणामध्ये नाम साधित, धातू साधित, अव्यय साधित असे वेगवेगळे प्रकार पडतात. राहिलेले आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊया. ते माझा वेळ संपलेला आहे. खूप सर छान मॅम. सेशन झालं सर, खूप छान खूप छान. थांबवू का रेकॉर्डिंग? हो हो सर. यस यस यस.